थँक्यू. काल तुम्हाला जो DPP दिला तुम्हाला सोडून पाहायला सांगितला होता. कोणी कोणी ट्राय केला? ओके. आता मी त्यामधले काही रॅन्डम क्वेश्चन्स घेतो. ठीक आहे, जे कदाचित तुम्हाला पहिला वेळ असल्यामुळे त्यामधले आयडियाज क्लिअर झाल्या नसतील. पण आपण जे PDF ओपन केला आहे त्यामध्ये डायग्राम्स नाही आल्यात. तुम्हाला एक पेपर द्या कोणीतरी, फिरवू द्या. पहा, लक्ष द्या. इथेच बसणार दिसणार तुला इथून. ओके. पहा, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 11. लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे पूर्ण. आपसात बोलणं बिलकुल बंद करून टाका. पहा, क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन आहे बोर्डवर, पण त्या क्वेश्चन मध्ये डायग्राम नाही आलेली आहे. या क्वेश्चन मध्ये डायग्राम पण आहे. ओके, फारच चांगलं. पहा, क्वेश्चन काय आहे समजून घ्या. बोलू नका. पहा काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये. तुम्ही पूर्ण मन ओतून ऐकाल. तुमच्या चेहऱ्यावरची काहींच्या स्माइल सांगते की लक्ष इकडे नाही आहे, दुसऱ्याच गोष्टीत आहे. पूर्ण मन ओतून ऐकाल तर समजेल. बरोबर आहे. तुम्ही खाली पाहिलं, वर पाहिलं, इकडे तिकडे पाहिलं तर ते खरं नाही समजा. मलाच म्हणाल की जमत नाही म्हणून. पहा, लक्ष द्या काय म्हटलेलं आहे. T-shaped object with dimension shown in figure. T-shape ऑब्जेक्ट आहे, डायमेन्शन्स दाखवलेले आहेत. पहा, लक्ष द्या. डायमेन्शन्स मध्ये ना डायग्राम वरून असं लक्षात येते की थिकनेस निग्लेक्ट केलेली आहे, केवळ लेंथ दाखवलेली आहे. थिकनेस निग्लेक्ट केली, लेंथ दाखवलेली आहे. थिकनेस ही असू शकते, पण या प्रॉब्लेम मध्ये थिकनेस निग्लेक्ट केली. पहा, मी एक एक शब्द बरोबर ऐका तर समजेल. बरोबर आहे. तर T-shape ऑब्जेक्ट विथ डायमेन्शन शोन इन फिगर इज लाइंग ऑन ए स्मूथ फ्लोअरवर किंवा कुठल्या तरी सरफेसवर तो ठेवलेला आहे. फोर्स F इज अप्लाइड ऍट पॉइंट P. लक्ष द्या बरोबर. P पॉइंटला काय अप्लाय केला? फोर्स इज अप्लाइड ऍट पॉइंट P पॅरलल टू AB. जो फोर्स अप्लाय केला तो AB ला कसा आहे? पॅरलल. सच दॅट ऑब्जेक्ट हॅज ओनली ट्रान्सलेशनल मोशन विदाउट रोटेशन. आणि ऑब्जेक्ट मध्ये काय झाली? ट्रान्सलेशनल मोशन. समजते का? ऑब्जेक्ट ट्रान्सलेट झालं, समोर ढकलला गेलं विदाउट रोटेशन. समजत आहे का? तुम्ही असं इमॅजिन करा की हा पेन तुम्ही टाईलवर ठेवला. बरोबर आहे. तुम्ही जर या पेनला कुठे दुसऱ्या पॉइंटला टच केलं तर तो ट्रान्सलेट नाही होणार. ट्रान्सलेट सोबत रोटेट होईल किंवा प्युअर रोटेशन त्याचं होईल. पण या पेन मध्ये जर तुम्ही या टोकापासून इकडे इकडे सरकत आला तर एक पॉइंट तुम्हाला असा मिळेल, ज्या पॉइंटला जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर ऑब्जेक्ट ट्रान्सलेट होईल विदाउट रोटेशन. समजते का? अरे समजते का? बरोबर आहे. सरफेसवर पेन ठेवला, एक पॉइंट जर सोडला, इकडे माझ्याकडे लक्ष, खाली पाहता आता, एक पॉइंट जर सोडला तर बाकी कुठल्याही पॉइंटला, त्या पॉइंटच्या तुमच्या साईडचे पॉइंट असो किंवा माझ्या साईडचे पॉइंट असो, तो जर पॉइंट सोडला, दुसऱ्या ठिकाणी जर फोर्स अप्लाय केला तर एकतर ऑब्जेक्ट पूर्ण रोटेट होणार किंवा ट्रान्सलेट सोबत रोटेट होणार. पण या ऑब्जेक्ट मध्ये एक पॉइंट असा मिळतो, खाली डोकं घाला चांगलं, काही दिसलं नाही पाहिजे बोर्डवरचं. एक पॉइंट या ऑब्जेक्ट मध्ये असा मिळतो की त्या पॉइंटला जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर ऑब्जेक्ट फक्त ट्रान्सलेट होते विदाउट रोटेशन. बरोबर आहे. तर ऑब्जेक्ट फक्त ट्रान्सलेट केव्हा होणार? जेव्हा तो पॉइंट सेंटर ऑफ मास असेल. समजलं का? डायरेक्टली असं नाही म्हटलं की सेंटर ऑफ मास. जर तुम्ही फोर्स सेंटर ऑफ मासला अप्लाय केला तर फोर्स पूर्ण बॉडीला अप्लाय केला. फोर्स पूर्ण बॉडीला अप्लाय केला तर फोर्समुळे बॉडी डिस्प्लेस होणार. म्हणून ओनली ट्रान्सलेशन मोशन, बॉडी possess only translation motion when the resultant force is applied at center of mass only. At the point other than center of mass, body possess rotational motion or combination of rotational motion and translation motion. Point clear झाला? म्हणून सेंटर ऑफ मास तोही पॉइंट आहे जिथे फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी ओनली ट्रान्सलेशन मोशन पोजेस करत असेल. सच पॉइंट इज कॉल्ड एज सेंटर ऑफ मास. बरोबर आहे. तर तो पॉइंट सेंटर ऑफ मास असेल. याचा अर्थ हा जो पॉइंट P आहे हा काय आहे? सेंटर ऑफ मास आहे. समजलं का? ओके. पुढे काय म्हटलेलं आहे? सच दॅट ऑब्जेक्ट हॅज ओनली ट्रान्सलेशन मोशन विदाउट रोटेशन. फाइंड लोकेशन ऑफ P विथ रिस्पेक्ट टू C.
आणि पीचं तुम्हाला लोकेशन काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू सी. सी एंड पासून पी पॉईंट किती अंतरावर आहे विथ रिस्पेक्ट टू सी, म्हणजे सी एंड पासून पी किती अंतरावर आहे विचारलं. विथ रिस्पेक्ट टू समजा ए बी म्हटलं असतं तर ए बीच्या सेंटर पासून किंवा बी टोकापासून किंवा ए टोकापासून पी किती अंतरावर आहे ते आपल्याला काढावं लागलं असतं. म्हणजेच आपल्याला या ऑब्जेक्टचा काय काढायचा आहे, सेंटर ऑफ मास काढायचा आहे. त्याचं अंतर कुठून काढायचं आहे, सी पासून. जिथून अंतर काढायचं आहे तोच तो ओरिजिन. जिथून अंतर काढायचा आहे तो ओरिजिन, बरोबर आहे. ओरिजिन आहे आणि तुम्हाला सेंटर ऑफ मास काढायचा. आता बघा लक्ष द्या, इथे दोन ऑब्जेक्ट आहेत युनिफॉर्म. मग पहिलं जे ऑब्जेक्ट आहे का बरोबर, पहिला जो रॉड आहे का, इकडे पहा, वर्क नका करू तुम्ही, तिथे सोडून देता अर्धवट, नंतर मग वर पाहता. तर पहिला जो ऑब्जेक्ट आहे युनिफॉर्म ऑब्जेक्ट आहे, एकसारखा आहे. तर पहिल्या ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास इथे असेल. मग आता तुम्ही त्या पूर्ण रॉडला विसरून जा आणि याचा सेंटर ऑफ मास इथे घ्या आणि समजा याचं मास आहे एम. नंतर हा दुसरा जो रॉड आहे बरोबर, याचा मास किती असेल, ट्वाइस एम, कारण याची लेंथ एल आहे. तर याची लेंथ जर डबल आहे तर मासही डबल असणार. आणि या दुसऱ्या रॉडचा सेंटर ऑफ मास त्याच्या सेंटरला असेल इथे कुठेतरी, बरोबर आहे. बरोबर, वर अर्ध आणि खाली अर्ध सोडून देऊ आपण. इथे मास आहे ट्वाइस एम, म्हणजे पहिलं मास M1 इक्वल टू काय झालं एम, आणि दुसरं मास M2 बरोबर काय झालं ट्वाइस एम. इथे आहे ऍक्सिस आहे ना. पण तुम्हाला या दोन मासेसचा सेंटर ऑफ मास काढायचा आहे. समजलं का, पहिल्या रॉडचा एक पॉइंट बनवला आणि दुसऱ्या रॉडचा पॉइंट बनवला आणि त्यांचा सेंटर ऑफ मास काढायचा आहे. आणि जिथून सेंटर ऑफ मास काढायचा तो घेतला ओरिजिन. आता आपल्याकडे दोन मासेस आहेत. पहिल्या रॉडचं एक मास झालं एम, दुसऱ्या रॉडचं एक मास झालं ट्वाइस एम. M1 इक्वल टू M1, M2 इक्वल टू ट्वाइस एम. रॉडला विसरून जा, बरोबर आहे. समजलं का, हा झाला ओरिजिन. व्हर्टिकल आहे त्याला तुम्ही वाय ऍक्सिस घेऊ शकता, बरोबर आहे. मग मला सांगा आता की पहिलं जे मास आहे M1 त्याचे कोऑर्डिनेट, त्याला एकच कोऑर्डिनेट x1 y1, पण मला वाटतं एकच घेऊ आपण. कोणता, त्याचा कोऑर्डिनेट y1. व्हर्टिकल आहे म्हणून y घेतलं आपण, हॉरिझॉन्टल असतं ते x घेतलं असतं. याचा कोऑर्डिनेट y1 किती असेल, ओरिजिन पासून त्या पॉइंटचं अंतर किती, ट्वाइस एल, बरोबर. M1 त्याचा कोऑर्डिनेट y1 काय झाला ट्वाइस एल. दुसरं मास M2 त्याचा कोऑर्डिनेट y2 किती, दुसरं मास M2 त्याचा कोऑर्डिनेट y2 हा झाला ओरिजिन, बरोबर आहे. तर त्याचं y2 किती असेल, L2 नाही, L2 हे पूर्ण लेंथ आहे. या पॉइंटचं अंतर किती असेल L, बरोबर आहे. म्हणून y2 बरोबर काय आहे L. मग तुम्हाला काय काढायचं, y ऑफ सेंटर ऑफ मास. तर तुम्ही काय करणार, M1 y1 प्लस M2 y2 अपॉन M1 प्लस M2. ओके, तर M1 किती आहे M, y1 किती आहे ट्वाइस एल, प्लस M2 किती आहे ट्वाइस एम, y2 किती आहे L अपॉन M1 आहे M आणि M2 आहे ट्वाइस एम, बरोबर आहे. इथे बघा काय ट्वाइस ml आणि ट्वाइस ml काय झाले 4 ml आणि खाली काय येणार ट्वाइस एम, बरोबर. mm झाला कॅन्सल. सो 4/3 टाइम्स L. म्हणून ओरिजिन ऑफ द सेंटर ऑफ मास, सॉरी लोकेशन ऑफ द सेंटर ऑफ मास, इथे कुठेतरी सेंटर ऑफ मास या दोघांच्या मधात असेल ना. एक मास झालं M आणि दुसरं एक मास झालं. मला सांगा हा सेंटर ऑफ मास M1 च्या जवळ असेल की M2 च्या. सेंटर ऑफ मास जो हेवी पार्टिकल असतो त्याच्या जवळ असतो. इथे कुठेतरी असेल, हा डबल आहे ना, त्याच्या जवळ असेल, बरोबर आहे. म्हणजे या अंतराचे 3 भाग करावे लागतील. तुमच्या सोयीसाठी सांगतो, हे M आणि हे ट्वाइस एम म्हणजे थ्राइस एम, म्हणजे 3 भाग करायचे आणि 3 भाग केल्यानंतर 2 भाग वर सोडून द्यायचे. इथे असेल तो सेंटर ऑफ मास, समजलं का. दिस इज द लोकेशन ऑफ सेंटर ऑफ मास. आणि बरोबर त्याचं लोकेशन किती असणार 4L/3 फ्रॉम पॉइंट सी. समजलं का. सरळ सरळ आपण रॉडचे काय बनवले, डॉट बनवले, रॉडचे पॉइंट बनवले, रॉडचे पॉइंट मासेस बनवले आणि त्या पॉइंट मासचं मास कसं कॅल्क्युलेट केलं अकॉर्डिंग टू लेंथ. लेंथ डबल मास डबल, लेंथ ट्रिपल्ड मास ट्रिपल्ड, लेंथ हाफ मास हाफ. समजलं का. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. म्हणून इथे आन्सर काय असणार 4/3 टाइम्स L. 4/3 टाइम्स L आन्सर असेल. ठीक आहे. तर हे पण शेअर करता येते है ना. हे जे सेव्ह झालं असणार ते तुम्ही शेअर करू शकता नंतर. इथपर्यंत समजलं. आता पहा याच प्रॉब्लेम मध्ये बदल केला तर कसा करता येईल. ठीक आहे. तुम्हाला ना एक समजून घ्या, तुम्हाला प्रॉब्लेम ना बदलून बदलून समजता आलं पाहिजे. काय म्हणत आहे मी, की प्रॉब्लेम मध्ये बदल तुम्हाला स्वतः सुचला पाहिजे, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन बदल बरोबर करता येतील. आता पहा समजा मी असं केलं असतं की या रॉडला थिकनेस घेतली असती, लक्ष द्या,
रॉडला थिकनेस घेतली असती, याची थिकनेस आहे टी, लेंथ एल आहे, दुसरा जो आहे याची थिकनेस घेतली असती 2t, 2t आणि लेंथ घेतली असती ट्वाइस एल. पहिल्याचं जेवढा मास आहे दुसऱ्याचं किती होणार? काय असणार? 4 टाइम्स. वाय? लेंथही डबल, थिकनेसही डबल. लेंथही डबल झाली, थिकनेसही डबल झाली. इथे काय असेल बघा, बेसिक काय असेल माहिती का, इथे थिकनेस जर दाखवलेली तर मास प्रोपोर्शनल टू एरिया. याचा एरिया काय असणार? एल इंटू टी. याचा एरिया काय असणार? 4 टाइम्स एल इंटू टी. लेंथ मल्टिप्लाइड बाय विड्थ. एरिया झाला 4 टाइम्स, तर मासही काय असणार? 4 टाइम्स असेल. पॉइंट क्लिअर झाला है ना? पहिलं मास किती घेणार? एम. तर हे मास किती घेणार? 4m. परत तुम्हाला इथूनच काय विचारतील? सेंटर ऑफ मासचं लोकेशन. ते कुठूनही विचारल्या जाऊ शकते. इथून विचारलं तरी करता आलं पाहिजे. समजा इथून विचारलं असतं, या पॉइंटला काहीतरी म्हटलं असतं, हा पॉइंट घेतला असता तुम्ही ओरिजिनला. हा पॉइंट काय घेतला असता? ओरिजिनला. मग त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 झाला असता आणि याचाच फक्त तुम्हाला वाय कोऑर्डिनेट लिहावा लागला असता आणि तो किती झाला असता? एल. आणि त्यावरून तुम्हाला सेंटर ऑफ मास ठरवता आलं असतं. दोघांचं कुठे आहे? समजलं का? है ना? तर मग वायर जर असेल, त्याची जर तुम्हाला फक्त लेंथ दिली असेल तर मास प्रोपोर्शनल टू लेंथ. जर एखाद्या ऑब्जेक्टला एरिया असेल तर मास प्रोपोर्शनल टू एरिया. एखाद्या ऑब्जेक्टला जर व्हॉल्यूम असेल तर मास प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. कालच आपण प्रॉब्लेम सोडवला बरोबर. स्पियर जो डिस्क जे आहे त्याचं मास आपण एरियाला प्रोपोर्शनल घेतलं म्हणजे आर स्क्वेअरला प्रोपोर्शनल घेतलं, आणि जो स्पियर होता त्याचा मास आपण आर क्यूब म्हणजे व्हॉल्यूमला प्रोपोर्शनल घेतला. बरोबर आहे. सारखे सारखे ऑब्जेक्ट असतील ना तर पूर्ण फॉर्म्युला लिहायची गरज नाही. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी डायरेक्टली करायचं की जर वायर असेल, एकसारखी वायर असेल तर मास प्रोपोर्शनल टू लेंथ. बरोबर आहे. एरिया असेल त्याची थिकनेस सारखी असेल तर मास प्रोपोर्शनल टू एरिया. आणि जर व्हॉल्यूम असेल तर बरोबर आहे, एकाच तऱ्हेचा ऑब्जेक्ट असेल तर मास प्रोपोर्शनल टू आर क्यूब. बरोबर आहे. एरियामध्ये मास प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. समजलं का? तर असं थोडंसं बदललं जाणार. नाही तर मग असंच प्रॉब्लेम आलं आणि हा रॉड जाड दिला आणि तुम्ही म्हटलं अरे आन्सर तर आपल्याला माहितच आहे, सोपं प्रॉब्लेम आला होतो 4/3L. पाहिलं मी असं. बरोबर, फारच सोपा होता पेपर. बरोबर आहे. आन्सर 4/3L. याच्याकडे लक्षच नाही, रॉड थिकनेस वाढवली म्हणून. समजलं का? समजलं ना? तर थिकनेस बदलली तर काय बदलेल? मास बदलेल. ओके. तर तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे. तर आणखी एक प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 29. याची डायग्राम नाही आली आहे इथे, तर डायग्राम नाही तर आपण तिकडे बोर्डवर घेऊ. ओके. पहा प्रॉब्लेम नंबर 29 काय आहे. पहा 29 मध्ये ना स्ट्रिप्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि पहा स्ट्रिप्स कशा आहेत. डायग्राम मी बोर्डवर काढतो. तर एक स्ट्रिप अशी दाखवलेली आहे आणि या स्ट्रिपची लेंथ किती आहे? किती आहे? 8 मीटर. आणि थिकनेस किती आहे? 2 मीटर. थिकनेस नाही म्हणू आपण याला, विड्थ किती आहे? 2 मीटर. थिकनेस नाही दाखवलेली आहे. आणि नंतर खाली त्याला एक टी शेप केलेला आहे याला. आणि लक्ष द्या, इथे लेफ्ट हँड साईडला काय दिलेलं आहे? 3 मीटर. राईट हँड साईडला काय दिलेलं आहे? 3 मीटर. मला सांगा, हे जर 3 मीटर आहे, हे विड्थ किती असणार? 2 मीटर. लक्ष द्या इकडे. आणि याला बदलता आलं असतं, हे जर 1 मीटर केले असते. बरोबर. टोटल किती आहे? 8 मीटर. 1 मीटर केले असते, 2 मीटर काढून टाकले 6 मीटर. म्हणजे ही विड्थ तुम्हाला ठरवता आली पाहिजे. ही विड्थ या केसमध्ये किती आहे? 2 मीटर, जी दिलेली नाही आहे. बरोबर आहे. आणि इथे घेतलं आणि इथे घेतला ओ. मला वाटतं इथे ना थोडीशी मिस्टेक आहे बहुतेक, मला असं वाटते. इथे काय घेतला? ओ घेतला. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ टी शेप प्लेट फ्रॉम ओ इज द मिड पॉइंट ऑफ टॉप एज ऑफ 8 मीटर. ओके. ओ काय आहे? मिड पॉइंट ऑफ टॉप एज ऑफ 8 मीटर. बघा, मिड पॉइंट ऑफ टॉप एज ऑफ रॉड ऑफ 8 मीटर. 8 मीटर रॉडच्या टॉप एजचा मिड पॉइंट. म्हणजे तो जिथे दाखवला तिथे नाही आहे. हा ही झाली टॉप एज आणि याचा मिड पॉइंट. मला वाटते ना तो पहिले ना तसं दाखवलेला होता. मागच्या वर्षी मी त्यात करेक्शन केलं की तो तिथे घेतलेला, नाही तर मग आन्सर मध्ये गडबड होणार.
हा पॉइंट इथे घेतलेला आहे ओ पॉइंट, टॉप एजचा मिड पॉइंट, समजलं का? तो जिथे दाखवला होता तिथे हा तो पॉइंट नाही आहे. इथे असेल तर प्रॉब्लेम वेगळं होणार, तो टॉप एजचा मिड पॉइंट घेतला तर प्रॉब्लेम वेगळा होणार. समजते का? हा पॉइंट जो आहे ओ, तो हा तुम्हाला इथे या लाईनवर पण घेता येतो, इथे वरते पण घेता येणार. तो हा कुठे घेतलेला आहे? वरच्या जे 8 मीटर जी पट्टी जी आहे त्याची जी टॉप एज आहे त्या टॉप एजचा मिड पॉइंट आहे ओ. विथ रिस्पेक्ट टू ओ तुम्हाला काय काढायचं आहे? सेंटर ऑफ मास. ठीक आहे. मला सांगा स्ट्रिप्स आहे. स्ट्रिप्स आहे म्हणजे मास प्रोपोर्शनल टू एरिया. स्ट्रिप्स आहे म्हणून मास प्रोपोर्शनल टू एरिया. आपण काय करू? पहिल्या स्ट्रिपचं मास बघा, पहिल्या स्ट्रिपचं मास इथे घेता येणार त्याच्या सेंटर ऑफ मासला घेता येईल ना. पहिल्या स्ट्रिपचं मास सेंटर ऑफ मासला, हो की नाही? मग पहिल्या स्ट्रिपचा एरिया किती येणार? इथे आहे 8 आणि इथे आहे 2, म्हणजे एरिया किती झाला? 16. तुम्ही असंही करू शकता की याला म्हणून M1 बरोबर काय करू शकता तुम्ही? 6. तुम्ही बघा M1 बरोबर 16 लिहिणे 100% रॉंग आहे, बरोबर आहे. पण M1 प्रोपोर्शनल टू 16 ऍक्च्युअली, म्हणून आपण काय करू? 16 टाइम्स लॅम्बडा 16 टाइम्स लॅम्बडा म्हणजे युनिट एरियाचा मास. लॅम्बडाला म्हणतात सरफेस डेन्सिटी किंवा मास पर युनिट एरिया, युनिट एरियाचं मास. म्हणून एरिया किती झाला पहिल्या प्लेटचा? 16, बरोबर आहे. आणि 16 मीटर स्क्वेअर, एका मीटर स्क्वेअरचं मास किती? लॅम्बडा. तर पहिल्या प्लेटचं मास किती? 16 टाइम्स लॅम्बडा. ओके. आणि 16 लिहिलं तर चुकत नाही, पण ते प्रेझेंटेशन चुकीचं होते एवढंच, बरोबर आहे. मग दुसऱ्या प्लेटचं मास M2. दुसऱ्या प्लेटचा एरिया सांगा, हे किती असणार? नाही असं दिलेलं आहे का? किती आहे? 6 मीटर. कुठून आहे पण ते 6 मीटर? टॉप पासून की इथून आहे? इथून दिलेलं नाही, इथे दाखवलेलं आहे. हे किती आहे? 6 मीटर. ना आपल्याला एवढंच पाहिजे. जर का लक्ष द्या, जर का वरून 6 मीटर म्हटलं असतं ना तर आपण एवढा पोर्शन मायनस करून टाकला असता, कारण की आपण रिमेनिंग जो आहे एवढ्या, ही जी प्लेट आहे या प्लेटचा आपल्याला काय काढायचं? आता मास काढायचं ह्या प्लेटचं, बरोबर आहे. मग या प्लेटची लेंथ किती आहे? 16. हे किती आहे? 2. तर एरिया किती झाला? 12. म्हणून M2 बरोबर काय होणार? 12 टाइम्स लॅम्बडा. एवढं समजलं का? आणि आता राहिला कोऑर्डिनेट. याचा कोऑर्डिनेट हा असेल आणि व्हर्टिकल लाईन आहे, फक्त वाय कोऑर्डिनेटच घ्या. याचा y1 किती असणार सांगा बरं? हा ओरिजिन आहे, हा y1 खाली. हे किती आहे? 2 मीटर, पूर्ण 2 मीटर. हा 1 मीटरवर असेल ना, तर y1 काय झाला? -1. खाली घेतलं म्हणून -1. आणि मला तर वाटतं मायनस वगैरेचा उल्लेखही नसेल, फक्त आपल्याला अंतरच काढायचं. तुम्ही प्लसही घेतलं तरी चालेल, है ना, फक्त अंतर जर काढलं तर. म्हणून पण तुम्ही मायनस घेऊ शकता. तर हा y1 किती आहे? -1 मीटर. सिमिलरली याचं अंतर y2, म्हणजे याचा सेंटर ऑफ मास कुठे असेल? दुसऱ्या रॉडचा याच्या सेंटरला. आणि याचा सेंटर म्हणजे इथून किती अंतरावर असणार? 3 मीटरवर. हे 3 मीटर आणि हे 2 मीटर, म्हणजे ओरिजिन पासून ह्याचा मास किती अंतरावर आहे? 5 मीटर. समजत आहे का? अरे समजून राहिला का? मग खाली जो पोर्शन लटकलेला आहे त्याचा मास आपण काढलं आणि त्याचा वाय कोऑर्डिनेट तुम्हाला काय मिळाला? -5 मीटर. समजलं का? जर तुम्हाला वाय कोऑर्डिनेट मिळाला तर सेंटर ऑफ मासचा वाय कोऑर्डिनेट काढता येणार. कसा काढणार? वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. तर काय करणार? M1 y1 प्लस M2 y2 अपॉन M1 प्लस M2. ओके. सो वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास M1 किती आहे? 16 लॅम्बडा, बरोबर आहे. y1 किती आहे? -1, बरोबर आहे. प्लस M2 किती आहे? 12 लॅम्बडा. y2 किती आहे? -5 अपॉन M1 प्लस M2. M1 किती आहे? 16 लॅम्बडा. हा किती? 12 लॅम्बडा. लॅम्बडा कॅन्सल करून टाका. होणार की नाही? कॅन्सल होऊन जाईल. मग वरती किती राहिला? -16 -60, बरोबर, अपॉन किती होणार? 28. तर -16 -60 -76 अपॉन 28 किती होणार? 76 अपॉन 28. जमत नसेल तर अर्धे अर्धे करत जायचं. अर्धे केले तर काय होणार? याच्या अर्धे, याच्या अर्धे 38, याच्या अर्धे झाले 38 आणि याच्या अर्धे 14, त्याचे अर्धे 19, याच्या अर्धे 7. सो 19/7 खाली असेल एवढे मीटर. 19/7 मीटर. त्याला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. काय दिलेला आन्सर?
19/7 म्हणजे किती येते? 2.7 मीटर. खाली आहे म्हणून मायनस आला, मायनस लिहायची गरज नाही. विचारलं विदाऊट मायनसही केलं असतं तरी तुम्हाला करेक्टच मिळालं असतं. तुमच्या हे लक्षात येऊन राहिलं की आपण करून काय राहिलो, हे प्रॉब्लेम केलं ते प्रॉब्लेम असं नाही. तुमच्या काय लक्षात आलं की आपल्याला जे ऑब्जेक्ट दिले आहे त्या ऑब्जेक्टचं मास काढायचं आहे. जे ऑब्जेक्ट दिलं आहे त्याचं काय काढायचं आहे? मास. आणि फक्त जर लेंथ असेल, केवळ लेंथ असेल, विड्थ नसेल तर मास प्रोपोर्शनल टू लेंथ. लेंथही आहे, विड्थ आहे तर मास प्रोपोर्शनल टू एरिया. जर का व्हॉल्यूम असेल तर मास प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. बरोबर, जे काही असेल त्यानुसार तुम्हाला व्हॉल्यूम घ्यावं लागेल. आणि युनिट एरियाचं मास काय घेतलं? लॅम्बडा. इथं लॅम्बडा काय आहे? मास पर युनिट एरिया है ना. ओके, तर इथे मी लिहून टाकतो तुमच्या सोयीसाठी, वेअर लॅम्बडा मास पर युनिट एरिया. याला एरियल डेन्सिटी सुद्धा म्हणतात. काय? एरियल डेन्सिटी ऑफ द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टची थिकनेस जर सेम असेल तरच हे तुम्हाला करता. समजलं का? अरे समजलं का? हा, असं ऑब्जेक्ट दिलं होतं. इकडे बघा, एकदा रिव्ह्यू करू आपण. लक्ष द्या इकडे. लेंथ किती होती वरच्या पार्टची? 8 मीटर. विड्थ किती होती? 2 मीटर. बरोबर आहे. पॉइंट हा कुठे होता? टॉप एजच्या मिड पॉइंटला. इथे वरत पॉइंट आहे. ओके. आणि नंतर दुसरा पोर्शन दिला होता, त्याची विड्थ दिलेली नव्हती, पण इथे 3 मीटर जर ठरवलं होतं, ही विड्थ बरोबर काढता आली. किती आहे? 2 मीटरच. कदाचित जास्तही करता आली असती. इथे केलं असतं 2.5, इथे केलं असतं 2.5, तर ही 3 मीटर झाली असती. 3 मीटर झाली असती, एरिया बदलला असता. समजते का? है ना. मग याचं तुम्हाला मास काढायचं. मास काढताना आपण काय केलं? मास प्रोपोर्शनल टू एरिया. तर पहिल्या स्ट्रिपचा एरिया किती आहे? 8 × 2 16. तर पहिलं मास घेतलं 16 लॅम्बडा. बरोबर आहे. आणि कोणी लॅम्बडा लिहिणार, कोणी याला स्मॉल एम लिहिणार, त्यांनी काही फरक नाही पडणार. कोणी 16च लिहिणार. बरोबर आहे, कारण की ते लॅम्बडा कॅन्सलच होणार आहे नंतर. आणि दुसऱ्या स्ट्रिपचं मास काढताना परत त्या स्ट्रिपचा एरिया घेतला 2 मीटर आणि 6 मीटर. सॉरी, 2 मीटर आणि 6 मीटर. एरिया किती झाला? 12. आणि अगेन मास प्रोपोर्शनल टू एरिया, तर मास काय झालं? 12 लॅम्बडा. आता काढायचे आहेत कोऑर्डिनेट. मग इथे हे मास इथे आलं वरच्या स्ट्रिपचं. बरोबर आहे. ओरिजिन तर इथे आहे. मग याचं कोऑर्डिनेट समजून राहिलं का? ओरिजिन इथे आहे तर हे अंतर तुम्हाला काढायचं आहे. हे अंतर किती होणार? हे किती आहे? पूर्ण 2 मीटर. तर अर्ध किती होणार? 1 मीटर. एक कोऑर्डिनेट तुम्हाला मिळाला. नंतर तुम्हाला इथून याचं अंतर काढायचं आहे. पूर्ण लेंथ किती आहे? 6 मीटर. हे किती होणार? 3 मीटर. वरचे किती? 2 मीटर. तर पूर्ण अंतर किती झालं? ओ पासून 5 मीटर. बस एवढंच महत्वाचं आहे. पुढे तर काही नाही आहे. विचार करा. आपलं फोकस ना पुढेच असते सगळं ना. अगोदर समजण्यावर फोकस कमी. कुठल्याही बुकमध्ये ना अगोदर काय केलं ते समजावलेलंच नसते. सगळं ना इथेच आपण फोकस करतो, त्यामुळे गडबड होऊन जाते. फॉर्म्युला तर तुमच्या लर्नच आहे ना. फक्त तुम्हाला काय ठरवायचे आहेत? मासेस आणि मासेचे कोऑर्डिनेट. सेंटर ऑफ मास ऑटोमॅटिकली मिळणार. त्यासाठी काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही. तो फॉर्म्युलाही पाठ करण्याजोगता नाही आहे. म्हणजे झालाच तो पाठ समजा, है ना. वाय ऑफ सेंटर ऑफ मास M1Y1 प्लस M2Y2. आणखी असेल तर M3Y3 अपॉन मासेसची सम. ओके, समजलं? तर आणि हे जे आहे 27 नंबरचं ते तुम्हाला करताच येते. ओके, पहा आता 23 नंबरचा प्रॉब्लेम पहा. क्वेश्चन नंबर 23. लक्ष द्या, बोर्डवरही पाहू आपण. क्वेश्चन नंबर 23 काय? प्रॉब्लेम ना तुम्ही त्याला समजण्याचा प्रयत्न करा. प्रॉब्लेम म्हणजे कोणता फॉर्म्युला असं नका करू त्याला. लक्ष द्या इकडे. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय त्याला समजण्याचा प्रयत्न करा. असं विचार करा की तुमच्या समोर ते ऑब्जेक्ट आहे, तुम्ही तसं करून राहिले, मग त्याचा इम्पॅक्ट काय होणार तुम्हाला समजलं पाहिजे. पहा काय म्हटलेलं आहे 23 मध्ये. देयर इज युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस आर. घेतलाय आपण. एक युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क आहे, रेडियस किती आहे? आर. असं डोळ्यासमोर आलं पाहिजे. ही डिस्क आणि रेडियस आर. बरोबर आहे. आणि and a concentric disk of radius small r is less than capital R is cut from it. आणि इथं काय कट केलं? कॉन्सेंट्रिक डिस्क कट केली. कॉन्सेंट्रिक ऍट दी सेम सेंटर. बरोबर आहे. आणि डिस्टन्स ऑफ द न्यू पोर्शन ऑफ द सेंटर ऑफ मास सांगा बरं.
कॉन्सेंट्रिक डिस्क कट केली, एवढा पोर्शन कट करून टाकला, तर सेंटर ऑफ मास कुठे राहणार? अगोदर जिथे होता तिथेच राहणार. सांगितलं होतं ना काल, कारण की सिमेट्री अगोदर जिथे होता तिथेच राहणार. तुम्हाला काय विचारलं? न्यू पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ मास फ्रॉम दी सेंटर ऑफ द डिस्क. अगोदर सेंटर ऑफ डिस्क ही होती, नंतरची न्यू पोझिशन म्हणजे किती शिफ्ट झाला? बरोबर आहे, तो शिफ्ट झालाच नाही, तर त्याचं अगोदरच्या सेंटर पासूनचं अंतर किती असणार? 0 असेल. समजलं का? समजलं ना? ओके. आता बघा सेम प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे, फक्त थोडासा चेंज केला. प्रॉब्लेम नंबर 24 पहा, लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर 24 पहा काय म्हटलंय. कोणाकोणाला करता आला प्रॉब्लेम 24? काल जे आपण प्रॉब्लेम घेतलं होतं ना तेच ते आहे, फक्त कालच्या प्रॉब्लेम मध्ये आपण इन टर्म्स ऑफ सिम्बॉल ते घेतलं होतं आणि इथे इन टर्म्स ऑफ नंबर आहे. सेम प्रॉब्लेम आहे, सिम्बॉलच्या जागी नंबर आहेत. फक्त सिम्बॉलच्या जागी नंबर म्हणजे सिम्बॉलच्या जागी नंबर म्हणजे आपण कॅपिटल आर पूर्ण डिस्कच्या रेडियसला कॅपिटल आर म्हटलं होतं, शिफ्टला आपण R1 किंवा R2 म्हटलं होतं, बरोबर आहे. तर इथे त्या डिस्कची रेडियस कॅपिटल आर दिलेली असेल आणि तुम्हाला शिफ्ट विचारलेली असेल. पहा, लक्ष द्या काय म्हटलं. तर काय सांगितलेलं आहे 24 पहा. अ स्मॉल डिस्क ऑफ रेडियस 2 सेंटीमीटर इज कट फ्रॉम ए डिस्क ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर. इकडे बघा, ही आहे डिस्क आणि पूर्ण रेडियस किती आहे? 6 सेंटीमीटर. सो कॅपिटल आर काय असणार? 6 सेंटीमीटर. पूर्ण लक्ष द्यावं लागतं. कॅपिटल आर काय आहे? 6 सेंटीमीटर. त्यामधून एक स्मॉल आर डिस्क केली, कट केली. त्या स्मॉल डिस्कची रेडियस किती आहे? 2 सेंटीमीटर, बरोबर आहे. इफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 3.2 सेंटीमीटर. पहा, लक्ष द्या. आता पूर्ण मोठी जी डिस्क आहे त्याची रेडियस आहे 6 सेंटीमीटर. जो कट केलेला पोर्शन आहे त्याची रेडियस आहे 2 सेंटीमीटर आणि त्या कट केलेल्या पोर्शनचा सेंटर आणि या डिस्कचा सेंटर यांच्यामधलं अंतर 3.2 सेंटीमीटर. पहा, लक्ष द्या. ओके, इथे आहे हा कट केलेला पोर्शन आणि या कट केलेल्या पोर्शनची रेडियस किती आहे? 2 सेंटीमीटर, बरोबर आहे. आणि हे जे अंतर आहे ज्याला आपण काय म्हटलं होतं माहित आहे? R1, आणि हे किती आहे? 3.2 सेंटीमीटर, बरोबर आहे. आणि देन सेंटर ऑफ मास ऑफ न्यू डिस्क इज अल्फा टाइम्स आर. लक्ष द्या, अगोदरच्या डिस्कचा हा सेंटर ऑफ मास होता ना, समजून घ्या, बरोबर लॉजिक आहे. अगोदरच्या डिस्कचा हा होता सेंटर ऑफ मास. एवढा पोर्शन कट केल्यानंतर हा सेंटर ऑफ मास जिकडे कट आहे त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने शिफ्ट होणार. हे जे शिफ्ट आहे याला काय म्हटलं होतं आपण? R2. हा R2 बरोबर तुम्हाला काय दिलेलं आहे? R2 इक्वल टू अल्फा टाइम्स R1. तुम्हाला विचारलं अल्फा काय, तर समजलं का? इकडे बघा, पूर्ण डिस्कची रेडियस किती होती? 6 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये स्मॉल डिस्क कट केली ज्याची रेडियस आहे 2 सेंटीमीटर. कट केलेल्या डिस्कचं सेंटर आणि एंटायर डिस्कचं सेंटर त्यांच्यामधलं अंतर 3.2 सेंटीमीटर. हे अंतर याला आम्ही R1 म्हटलं. किती? 3.2 सेंटीमीटर. हे अंतर आहे R1, 3.2 सेंटीमीटर. कट केल्यानंतर ओरिजिनल सेंटर जो आहे त्यापासून सेंटर ऑफ मास शिफ्ट होणार. सेंटर ऑफ मास काय झालं? ओरिजिनल सेंटर पासून शिफ्ट झाला कुणीकडे? अवे फ्रॉम द कट, बरोबर आहे. तो कितीने शिफ्ट झाला? R2 ने. तुम्हाला R2 दिलेला आहे अल्फा टाइम्स कॅपिटल आर, बरोबर आहे. कॅपिटल आर म्हणजे ओके. तर व्हॉट इज द शिफ्ट इन द सेंटर ऑफ मास ऑफ द डिस्क? तुम्हाला काय विचारलं? सेंटर ऑफ मासचे शिफ्ट म्हणजे तुम्हाला काय विचारलं? R2 विचारलं. अथवा एकदम सिंपल वेने तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता आला पाहिजे. मला सांगा, इकडे पहा, तुम्ही थोडं लक्ष खूप चांगलं पाहिजे. M1 या डिस्कचं मास आणि रिमेनिंग डिस्कचं मास किती घेतलं? M2. मेन फॉर्म्युला कोणता? M1 R1 इक्वल टू M2 R2. मेन फॉर्म्युला तोच ना. सो आपण काय करणार? M1 R1 इक्वल टू M2 R2. मला तर वाटते असं करायला पुरते. लेफ्टकडे R1 करायचं, राईटकडे R2 करायचं, त्याने काही फरक नाही पडत कुठे काय केलं. समजते का? आता राहू देऊ आपण. आपल्याला कोण काढायचं आहे? R2. R2 काढायचं आहे तर इथे काय करणार? M1 अपॉन M2 टाइम्स R1. ठीक आहे. जो R1 आपल्याला माहित आहे 3.2 सेंटीमीटर. आता प्रॉब्लेम आहे M1 काढणे आणि M2 काढणे. मला सांगा, पूर्ण डिस्कचं मास काय असेल? कॅपिटल M. सो कॅपिटल M प्रोपोर्शनल टू पूर्ण डिस्कच्या रेडियसचा स्क्वेअर. बिकॉज डिस्कला काय असणार? एरिया. आणि मास प्रोपोर्शनल टू एरिया आणि एरिया प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. इथे काय करणार तुम्ही? R स्क्वेअर. आणि R किती आहे? पूर्ण डिस्कची रेडियस 6 आणि 6 स्क्वेअर काय करणार? 36. हे असणार 36. प्रोपोर्शनॅलिटी लिहिले मी. आता स्मॉल डिस्क जी आहे कट केलेली त्याचा मास किती घेतला आपण? M1. सो M1 प्रोपोर्शनल टू R1 स्क्वेअर.
R1 किती आहे 2 आणि 2 स्क्वेअर 4. यावरून तुम्हाला M1 मिळते इन टर्म्स ऑफ M. बरोबर आहे. म्हणून तुम्ही काय करणार M1 अपॉन M इक्वल टू M1 अपॉन M 4/36 म्हणजे किती 1/9. M इकडे घ्या. सो M1 इक्वल टू काय मिळेल M/9. पण आता आपल्याला काढायचं आहे M2. M2 म्हणजे रिमेनिंग डिस्कचं मास. पूर्ण डिस्कचं मास किती आहे M. कट केलेल्या पोर्शनचं मास किती झालं M/9. तर राहिलेलं मास M/9 M/8. कसं काढलं पूर्ण डिस्कच्या मास मधून कट केलेल्या पोर्शनचं मास मायनस केलं. पण M2 काढताना पूर्ण डिस्कचं मास M यामधून तो M/9 मायनस केला तर इथे काय झाला 8/9 टाइम्स M झाला. प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. किती सोपं प्रॉब्लेम आहे विचार करा. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता इथे बघा आता R2 तुम्हाला काढायचा आहे. M1 किती आहे M/9. M2 किती आहे 8 M/9. 9 कॅन्सल MM कॅन्सल. R1 तुम्हाला माहित आहे किती आहे 3.2 आहे ना. ओके R1 3.2 आहे. मग MM कॅन्सल झाला 9 कॅन्सल झाला. काय राहिला 3.2/8. 32/8 किती होते 32/8 4. तर 3.2/8 काय झाला 0.4 सेंटीमीटर. किती सोपं आहे यार. पण याचा अर्थ काल आपण यावर वर्क केलं त्यावर तुमचं काम होतं याला करून पाहणे. कोणाकोणाला करता आलं होतं हे लॉजिक तुम्हाला जोडता आलं. मला असं इकडे पहा इकडे माहित आहे का की आपल्याला जर कुठली गोष्ट करता नाही आली ना तर थोडंसं आतमध्ये फील झालं पाहिजे. अर्थ हे तर होतं आपल्याला जमायला पाहिजे होतं. कालच्या प्रॉब्लेमवर बेस्ड होतं नव्हतं का. कालच्या प्रॉब्लेमवर बेस्ड होतं ना. फक्त तिथे सिम्बॉलच्या जागी नंबर होते की नाही. करता येईल आता. मग असं जर प्रॉब्लेम आला तुम्ही काय करणार. ते पहिले डायग्राम काढायची एक छोटीशी. बरोबर आहे. कट केलेल्या डिस्कचं मास घ्यायचं. रिमेनिंग डिस्कचं मास इकडे शिफ्ट करायचं त्याच्या सेंटर ऑफ मासला. आणि ओरिजिन जो असेल तिथे ओरिजिनल सेंटर ऑफ मास असेल सर्वांचा दोघांचाही मिळून. बरोबर आहे. मग काय करायचं M1 R1 इक्वल टू M2 R2. बरोबर आहे. तुम्हाला काय काढायचं आहे R2 काढायचं आहे. सो R2 इक्वल टू M1 अपॉन M2 टाइम्स R1. आता M1 काढणे आणि M2 काढणे. M1 काढणार कसा तर याच्या अगोदर पहिले काय करायचं पूर्ण डिस्कचं मास पूर्ण डिस्कच्या रेडियसचा स्क्वेअर असं करायचं. म्हणून M1 प्रोपोर्शनल टू R1 स्क्वेअर. नंतर काढायचं M1 इन टर्म्स ऑफ M. M2 काढताना पूर्ण डिस्कच्या मास मधून लहान डिस्कचं मास मायनस करायचं. मग कोणत्या फॉर्म्युल्यात घेणार तुम्ही हा फॉर्म्युला तो फॉर्म्युला आहे ना. तुम्ही आयडिया म्हणून घ्या. आयडिया काय आहे फॉर्म्युला कोणता असं नका घेऊ. समजून राहिलं का. आणि फॉर्म्युला विचारला तुम्ही तर म्हणले हाच फॉर्म्युला महत्वाचा M1 R1 इक्वल टू M2 R2. नंतरची आयडिया काय आहे की जर आपल्याला छोट्या डिस्कच्या रेडियस माहिती आहे तर आपल्याला त्यांच्या मासेसचा रेशो काढता येणार. ऍक्च्युअल मासेस नाही काढता येऊन राहिले आपल्याला त्यांचा रेशो. आपल्याला रेशोचीच गरज आहे. आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का ज्याची रेडियस माहित असेल त्याचा मास त्याच्या रेडियसच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल. पण रिमेनिंग जो पोर्शन आहे बरोबर आहे त्याचा मास त्याच्या रेडियसला प्रोपोर्शनल नाही. कारण की पूर्ण असेल तर रेडियसला प्रोपोर्शनल. रिमेनिंग डिस्क तर तिथं कट केलेलं आहे ना. म्हणून तुम्ही पूर्ण डिस्कचं मास काढू शकता आणि त्यामधून हे कट मास मायनस केलं तर रिमेनिंग डिस्कचं मास मिळेल. हो की नाही. समजलं ना. जमेल. तर त्याचा स्क्रीनशॉट लागला तर मिळून जाईल तुम्हाला. उडो. ओके. आता पहा याच तऱ्हेचा प्रॉब्लेम खाली दिलेला आहे 25 नंबर. पहा लक्ष द्या. कोणाकोणाला करता आलं 25. किती संख्या कमी आहे. तुम्ही मला वाटतं यार करून नाही पाहून राहिले. तुम्ही जीव नाही ओतून राहिले प्रॉब्लेम. ते विंडो थोडा ओपन करा बरं. किती सफोकेशन होणार. ओके पहा तुमच्याकडला पण विंडो ओपन करा. हा पहा इकडे लक्ष द्या. काल जे शिकवलं आणि परवाला जे शिकवलं त्याचे व्हिडिओज युट्यूब चॅनलला आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर गरज भासली तुम्ही पाहू शकता. ओके पहा या प्रॉब्लेम कडे लक्ष. प्रॉब्लेम नंबर 25. पहा इकडे बोर्डवर लक्ष. पूर्ण लक्ष 100%. इकडे बोर्डवर इकडे बोर्ड. पहा काय म्हटलेलं आहे.
तुमची नजरच सांगते की तुमचं किती लक्ष आहे, किती मनापासून करून राहिले, तुमचं तुम्हाला किती इम्पॉर्टन्स आहे. पहा इकडे सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस आर, एक सर्क्युलर डिस्क आहे, रेडियस किती घेतली आर, बरोबर आहे. तर सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस आर इज रिमूव्ड फ्रॉम ए बिगर डिस्क ऑफ रेडियस ट्वाइस आर. उलटा आहे ते, मोठी जी डिस्क आहे त्याची रेडियस किती आहे ट्वाइस आर. लक्ष द्या, मोठी जी डिस्क आहे त्याची रेडियस किती आहे ट्वाइस आर. तर ही झाली बिगर डिस्क आणि या बिगर डिस्कची रेडियस किती घेतली ट्वाइस आर, हे आहे ट्वाइस आर. यामधून स्मॉलर डिस्क कट केली ज्याची रेडियस किती आहे आर, बरोबर आहे. आणि सच दॅट सर्कम्फरन्स ऑफ द डिस्क कोइन्साइड, कट केलेल्या डिस्कचा सर्कम्फरन्स आणि मोठ्या डिस्कचा सर्कम्फरन्स कोइन्साइड होतात. म्हणजे जर डायग्राम बरोबर काढली ना, आता इंजिनियर बनणार आहात तुम्ही, तुम्हाला डायग्राम्स काढता आल्या पाहिजेत. ड्रॉइंग, कुठल्याही गोष्टीची पहिले ड्रॉइंग तयार होत असते, नंतर ती गोष्ट, बरोबर आहे, प्लॅन अगोदर तयार होत असतो. तर ही डिस्क कट केली, या कट केलेल्या डिस्कची रेडियस किती आहे आर. समजलं, पूर्ण डिस्कची रेडियस ट्वाइस आर आणि कट केलेल्या पोर्शनची रेडियस आहे आर, बरोबर आहे. आणि नंतर काय, सेंटर ऑफ मास ऑफ न्यू डिस्क इज अल्फा आर फ्रॉम दी सेंटर ऑफ बिगर डिस्क. बघा, बिगर डिस्कचा पूर्ण डिस्कचा सेंटर इथे होता, कट केलेल्या डिस्कचा सेंटर इथे झाला, मग जिथे सेंटर आहे त्याला काय म्हणणार तुम्ही M1. रिमेनिंग डिस्कचं मास जे आहे ते इकडे शिफ्ट होणार, सेंटर ऑफ मास, हे सेंटर ऑफ मास किती असणार M2. या अंतराला तुम्ही काय म्हणत असता R1 जे आर आहे, या अंतराला तुम्ही काय म्हणता R2 जे तुम्हाला काढायचं आहे. आणि हे अंतर R1 इक्वल टू आर आहे. मला आता ते हे नाही करता येणार तिथे, बरोबर आहे ना. हे या अंतराला तुम्ही काय म्हटलं R1 म्हटलं, समजलं का. आणि मला वाटते R2 तुम्हाला दिलेला आहे, किती आहे R2 इक्वल टू अल्फा टाइम्स आर. आणि तुम्हाला काय काढायचं आहे अल्फा काढायचा. R2 काढलं की अल्फा काढता येणार. परत कसं करणार M1 R1 इक्वल टू M2 R2. मग परत तेच, किती सिंपल आहे यार, M1 R1 इक्वल टू M2 R2. आपल्याला काय काढायचं आहे R2. सो R2 इक्वल टू काय लिहिता येणार M1 अपॉन M2 टाइम्स R1. सो R2 इक्वल टू M1 अपॉन M2 टाइम्स R1. आता बघा, पूर्ण डिस्कचं मास कॅपिटल M प्रोपोर्शनल टू एरिया आणि एरिया प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. कॅपिटल M प्रोपोर्शनल टू एरिया आणि एरिया प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आर किती आहे ट्वाइस आर, त्याचा स्क्वेअर म्हणजे किती 4r स्क्वेअर. मग कॅपिटल M प्रोपोर्शनल टू 4r स्क्वेअर. यार प्रोपोर्शनल दाखव, सारखंच आहे. आता पहिल्या डिस्कचं मास M1, सो M1 प्रोपोर्शनल टू एरिया, तर M1 चा याची रेडियस किती आहे R, सो इट इज प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. समजलं ना. आणि यांचा घ्यायचा रेशो, सो M1 अपॉन M इक्वल टू R स्क्वेअर अपॉन 4 टाइम्स R स्क्वेअर, किती येईल 1/4. म्हणून तुम्हाला काय मिळालं M1 इक्वल टू M/4. M1 जर M/4 आहे तर M2 किती असेल, कोणाकोणाला सांगता येईल M2. M1 M/4 मिळाला, M2 किती असेल कोणाकोणाला सांगता येईल, हात वर करा. वा, ही सिच्युएशन. तुम्हाला म्हटलं यार हा पेन आहे, याला एक टोकन लावलेलं आहे, बरोबर आहे काय. तुमचंही लॉजिक मला कळत नाही, जाऊ द्या. हे टोकन आहे, नाही आहे टोकन, पण हे टोकन आहे, ठीक आहे. हा पेन आहे, हे टोकन लावलेलं आहे. लक्ष द्या इकडे, जीप चाटून राहिले, तसं करून राहिले. हा, हे पाहिजे फक्त आपल्याला, बरोबर आहे. म्हणून अकोटमध्ये कित्येक वर्षांना असे क्लास चालले जिथे गमती होतात फक्त. आणि म्हणून हा ट्रेंड सेट झाला अकोल्याला जायचा. गंमत कधी पाहिलं तर गंमत ना. मला म्हणायचे दांदळे सरकडे बोर होते, कोणी हेनी म्हटलं ते शिकवतात म्हणून. दुसरीकडे लोकांचे ना वर्ष झालं तरी अर्ध सिलेबस झालं, पेपरने घेतले मल्टिपल चॉईस क्वेश्चनला, नाव नाही त्याचं, काहीच नाही, काही घ्यायचं नाही मल्टिपल चॉईस क्वेश्चन, गरजच नाही त्याची. कित्येक वर्ष झालं सीईटी स्टार्ट व्हायला, नीट स्टार्ट व्हायला, अकोटमध्ये गरजच नव्हती मल्टिपल चॉईस क्वेश्चनची. मी पहिल्यांदा स्टार्ट केलं, पहिल्यांदा. आणि उठून जायचे पोरं, म्हणे बापरे ते बोर होते, तेवढं घेतात. आणि ते तुम्हाला माहिती आहे इम्पॉर्टन्स, तुम्हीच तर पहा ना, है ना. पहा तर ही गडबड आहे सगळी. पहा इकडे पहा, हा पेन आहे आणि एक टोकन आहे. इकडे पहा, पेनचा मास आहे 10 ग्रॅम, टोकनाचा मास आहे 2 ग्रॅम. टोकन काढून टाकलं, राहिले किती. हे तर येते, तर हे का नाही येते यार तुम्हाला. मला सांगा पूर्ण डिस्कचं मास किती आहे. पूर्ण डिस्कचं मास कॅपिटल M, कट केलेला पोर्शनचा मास M1 किती आहे M/4. तर तुम्हाला म्हटलं की राहिलेलं मास सांगा, आताही सांगा, कोणा हात वर करून सांगा कोणाकोणाला येते. तर हिंमतच नाही हात वर करायचं. यस कुलकर्णी M/2.
का बरं? काय आता डबल मी काय म्हटलं की पेनचं मास 10 ग्रॅम, टोकनाचं मास 2 ग्रॅम, टोकन काढून टाकलं तर हाफ कराल का? पेनचं मास 10 ग्रॅम, टोकनाचं मास 2 ग्रॅम, टोकन काढून टाकलं, राहिलं किती ग्रॅम? 8 ग्रॅम. मग हेच लॉजिक वापरा ना, एवढ्या वेळा सांगू नये. म्हणून काय होते माहिती आहे का, असं म्हटलं पाहिजे की अकोटमध्ये ना सिंपल लॉजिक क्लिअर नाही होत. पेनचं मास दिलं असेल, टोकनचं मास काढल्यानंतर राहिलेलं पेनचं मास अकोटमध्ये काढता नाही येत, म्हणून अकोल्याला कोटायला जावं लागते, नांदेडला पण. हो, तुम्ही विचार करा की खरंच ना माझी खरंच हिंमत मानावं की मी संख्या कमी होऊ दिली, पण मी पॅटर्न नाही बदलवला, नाही तर ना तुम्हाला शिकायलाच नसतं भेटलं. और ते उठूनच जायचे, बापरे हे अल्फान बीटान गॅमा, हे मायनस करा आणि ते मायनस करा. खरंच जायचे, तुम्हाला काय सांगू मी. आताही पहा ना, तुमच्यामध्ये ज्यांनी सोडली ट्युशन त्याला कारण तेच आहे की काय माहित काय चालते, तर काही समजतच नाही काय होऊन राहिलं. तर वाटलं तर टोकन काढून राहिले, राहिलेलं पेनचं मास करून राहिले. आहे तेवढं सोपं ते. तुम्ही म्हणून राहिले अर्ध होऊन राहिलं, काही होऊन राहिलं. 4 क्विंटल ज्वारी आणली, 2 क्विंटल खाल्ली, राहिले किती? 2 क्विंटल. अर्धच तर झालं. आता मी म्हणेल 1 क्विंटल खाल्ली, राहिले किती? अर्धच. 4 क्विंटल मधले 1 क्विंटल वापरली तर राहिले किती? 3. काय यार, असं काही वापरा ना. मग M2 काढताना बोला बोला बोला, मीच ऐकतो तुमच्याजवळ माईक देतो मी काही दिवसाने. M2 काढताना काय करावं लागेल? पूर्ण मास मधून त्या कट केलेल्या पोर्शनचा मास, मग पूर्ण मास आहे M, कट केलेल्या पोर्शनचा मास M/4, तर काय मिळेल? 3M/4. हो की नाही? आणि आता इथे वापरा, M1 किती आहे? M1 M/4 आणि M2 किती आहे? 3M/4. आणि R1 किती आहे? R. 4 4 कॅन्सल, MM कॅन्सल. हो की नाही? हा, इथे काही जण म्हणतात, तुम्हीच तर म्हणता की हा 4 वर जात असतो, वरचा 4 आणि 16. अरे भाऊ, असं जर जमत नसेल ना, हो M/4 आणि खालच्या नंबरनी डिव्हाइड करायचं आहे ना, तर त्याच्या रेसिप्रोकलनी मल्टिप्लाय करा. याचा रेसिप्रोकल 4/3M into R. आता बरोबर बरोबर आहे. म्हणजे इथे किती झाला आता हे? R2 इक्वल टू किती झाला? R/3. बरोबर आहे, 1/3 टाइम्स R. बघा, R2 इक्वल टू 1/3 टाइम्स R. R2 मिळाला 1/3 टाइम्स R. यांनी म्हटलं R2 बरोबर किती? अल्फा टाइम्स R. याचा अर्थ अल्फा बरोबर किती? 1/3. अल्फा इज 1/3. समजलं का? मला एक माहिती आहे की तुम्ही एवढे खराब नाही आहात की तुम्हाला एवढं साधं जमणार नाही. पण माहित आहे का, तुम्हाला विसरून राहिले, तुम्ही काही वर्क नाही करून राहिले स्वतःवर, आणि तुम्हाला कधी चुकते तर तुम्ही ते फील नाही करून घेत, दुसऱ्या वेळेसाठी अलर्ट राहणार, ते ह्याचं काही मनाशी ठरवत नाही, म्हणून मग तुम्ही जसे तसे राहत. आणि तुम्हाला कोणी म्हणत, हे कोण म्हणणार आमच्याशिवाय? समजून राहिलं का? कळलं? तर काय होता फॉर्म्युला? M1R1 इक्वल टू M2R2. M1 कसा काढायचा? घ्या आपत नाही. तेच ते पहिले काय काढायचा? पूर्ण डिस्कचा मास कॅपिटल M प्रोपोर्शनल टू कॅपिटल R स्क्वेअर. कॅपिटल R इथे होता ट्वाइस R, त्याचा स्क्वेअर. समजलं का? हो की नाही? हा. आणि नंतर M1 प्रोपोर्शनल टू त्याची जेवढी रेडियस असेल त्याचा स्क्वेअर, ती R आहे, यांचा घ्यायचा रेशो. M1 मिळालं, M2 काढताना पूर्ण डिस्कच्या मास मधून कट केलेल्या पोर्शनचा मास मायनस करायचं. असंच करायचं स्पिअर साठी. सेम प्रॉब्लेम स्पिअर साठी विचारलं, सेम डायग्राम ही सेमच राहणार, फक्त त्या स्पिअर मध्ये कॅव्हिटी बनवतील. सेम प्रॉब्लेम, फक्त स्पिअर असेल तर मास प्रोपोर्शनल टू रेडियस क्यूब R क्यूब. ओके, समजलं का हे? ओके. आता कोणीतरी मला काल म्हटलं होतं, ते समजलं नव्हतं कोणाला, आल्या का त्या? ओके, सांगतो पहा. तर
मास प्रोपोर्शनल टू डिस्कच्या बाबतीत मास प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आणि स्पिअरच्या बाबतीत मास प्रोपोर्शनल टू आर क्यूब आणि तुम्ही म्हणता की मास प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूमच असते. बघा मास इज ऑलवेज प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. बरोबर. मग कसं होतं पहा, लक्ष द्या, इकडे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही जी डिस्क आहे या डिस्कची थिकनेस जी आहे ती आपण एकसारखी घेतली होती सर्व ठिकाणी. थिकनेस कॉइन आहे, थिकनेस एकसारखी असं इमॅजिन करा तुम्ही. बरोबर आहे. थिकनेस जर सारखी असेल तर मास इक्वल टू काय असते, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. आणि मास इक्वल टू, बघा व्हॉल्यूम काढायचं जनरल टेक्निक, तुम्ही व्हॉल्यूम म्हटलं की फॉर्म्युलाच पाठ करता. फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. व्हॉल्यूम काढायचं असेल तर पहिले काय काढायचा, एरिया. त्या एरियाला थिकनेसनी मल्टिप्लाय करायचं. मग हा तर सर्कल झाला ना. मग सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर, थिकनेस 3, डेन्सिटी रो. आता बघा रो सेम आहे, थिकनेस सेम आहे, पाय कॉन्स्टंट आहे, तो मास प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर इन केस ऑफ डिस्क. समजलं. आणि आता काय घ्या तुम्ही, स्पियर घ्या. मग स्पियर जर घेतला तर स्पियर असा असणार. बरोबर आहे. मग स्पियरचं मास इक्वल टू काय असेल, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. स्पियरचं व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब इनटू डेन्सिटी रो. बरोबर आहे. सो मास ऑफ स्पियर प्रोपोर्शनल टू आर क्यूब. स्पियर समजलं का आता. सो स्पियरचं मास प्रोपोर्शनल टू आर क्यूब आणि डिस्कचं मास प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. कोण सांगेल, समजा रिंग आहे, रिंग, या रिंगची रेडियस आर आहे, त्या रिंगचं मास प्रोपोर्शनल टू काय असेल, मास ऑफ रिंग प्रोपोर्शनल टू वाय. वाय तर क्लिअर पाहिजे. वाय क्लिअर माहिती आहे ना तुम्हाला, वाय क्लिअर पाहिजे. वाय सर्कमफरन्सला प्रोपोर्शनल असेल. एक प्रकारची लेंथ आहे ना, सर्कमफरन्सला प्रोपोर्शनल असेल. जेवढा सर्कमफरन्स जास्त तेवढी लेंथ जास्त, जेवढी लेंथ जास्त तेवढी बरोबर आहे, तर तेवढं मास जास्त. बट व्हाय प्रोपोर्शनल टू सर्कमफरन्स. मास इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. मास नेहमी व्हॉल्यूमला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तुम्ही विचार करा, इकडे पहा, ही वायर आहे, ही वायर समजा मी सरळ केली तर याची लेंथ किती होणार, 2πr. आणि याची थिकनेस आहे काहीतरी, म्हणजे थिकनेस म्हणजे याला काय म्हणू आपण, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल ना. आणि हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती असेल, पाय आर स्क्वेअर. आर म्हणजे हा, ही वायर अशी दाखवली तुम्हाला. आता हा असा कट केला, मी म्हणणार हेच वायर आहे अशी. हा वायरचा काय दाखवला, क्रॉस सेक्शन. आणि ही वायर अशी, बरोबर, ही अशी वायर आहे, हा वायरचा त्या क्रॉस सेक्शन आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं या वायरचा व्हॉल्यूम काढा. व्हॉल्यूम इक्वल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला लेंथनी मल्टिप्लाय करत असतात. समजते का. तुम्हाला म्हटलं वायर म्हणजे एक प्रकारचा सिलेंडर आहे, समजते की नाही, है ना. मग त्या पेन, मी म्हटलं की हा पेन एकदम सरळ आणि याचा व्हॉल्यूम काढा. तुम्ही काय करणार, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन लेंथनी मल्टिप्लाय करायचं. तर इथेही ऍक्च्युली काय असेल, व्हॉल्यूम इक्वल टू म्हणजे मास इक्वल टू काय असणार, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. व्हॉल्यूम काय असेल, ए इंटू एल. ए म्हणजे हा पाय आर स्क्वेअर, आर म्हणजे हा आर नाही, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सर्क्युलर असतो, त्याचा आर म्हणत आहे मी, इंटू एल. ए इंटू एल किती आहे, 2πr. आर आर डॅश करून टाकलं मी याला. ए एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॉन्स्टंट आहे, 2π कॉन्स्टंट आहे. सो मास प्रोपोर्शनल टू आर. एक रिंग दिलेली आहे, दुसरी रिंग दिलेली आहे तुम्हाला. पहिल्या रिंगची रेडियस म्हटली 2 मीटर, दुसऱ्या रिंगची रेडियस 5 मीटर. तुम्हाला म्हटलं की मासचा रेशो काढा. तर रिंगचा मास प्रोपोर्शनल टू रिंगची रेडियस. जर थिकनेस दोन्ही रिंगची सेम असेल तर, एकाच वायर पासून दोन्ही रिंग बनवल्या असतील तर. समजते का, पॉइंट क्लिअर झाला. सो मास इज ऑलवेज व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. मास इज ऑलवेज प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. But in case of disc, volume proportional to area. In case of sphere, volume proportional to volume. In case of ring, volume proportional to circumference and circumference proportional to r. बरोबर आहे, समजलं का. ह्या प्रोपोर्शनॅलिटी घेता आल्या पाहिजेत. बुक्स मध्ये ना डायरेक्टली फॉर्म्युले घेतलेले आहे, त्यांनी ना ते किचकट वाटायला लागते, समजायला कठीण जाते, त्याचं लेंथही वाढते. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम. चला दुसरं एखादं प्रॉब्लेम पाहू आपण. 26 नंबरच पाहू आपण. क्वेश्चन नंबर 26. पहा, लक्ष द्या काय म्हटलं या 26 मध्ये. क्वेश्चन बोर्डवर पहा
काय म्हटलेलं सर्क्युलर होल ऑफ रेडियस आर इज कट ऑफ फ्रॉम ए डिस्क ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर. आता तर लाईट लागला पाहिजे हो. पूर्ण डिस्कची रेडियस लाईट लागला पाहिजे म्हणाल तर लाईट लागला असं नाही म्हणणं आहे माझं. तर पूर्ण डिस्कची रेडियस 6 सेंटीमीटर. त्यामधून एक डिस्क कट केली बरोबर आहे. त्याला एक होल पाडलं. होल पाडणे म्हणजे सुद्धा डिस्क कट करणे है ना. तर त्यामधून डिस्क कट केलेल्या डिस्क रेडियस 1 सेंटीमीटर. तर सेंटर ऑफ होल इज 3 सेंटीमीटर फ्रॉम दी सेंटर ऑफ द डिस्क. डिस्कच्या सेंटर पासून होलचं सेंटर 3 सेंटीमीटर वर आहे. पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ मास ऑफ रिमेनिंग डिस्क फ्रॉम दी सेंटर ऑफ द डिस्क. तर रिमेनिंग डिस्कचं बरोबर आहे काय विचारलं. पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ मास फ्रॉम द सेंटर ऑफ डिस्क. ओरिजिनल डिस्कच्या सेंटर पासून किंवा त्या होलच्या सेंटर पासून विचारतील कदाचित. बघा मी काय बोललो. ओके. पूर्ण डिस्कची रेडियस किती आहे 6 सेंटीमीटर. त्यामध्ये कट केलेली डिस्क. कट केलेल्या डिस्कची रेडियस 1 सेंटीमीटर आणि सेंटर ऑफ डिस्क कट केलेल्या डिस्कचा सेंटर यांच्यामधलं अंतर किती 3 सेंटीमीटर. बरोबर आहे. तुम्हाला विचारलं यस 3 मीटर. ओके. तर मला वाटतं ना गडबड सेंटर ऑफ होल नाही सेंटीमीटर पाहिजे होती ते. ओके. आणि पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ रिमेनिंग डिस्क. रिमेनिंग डिस्कचं सेंटर ऑफ मासची पोझिशन किती अंतर दिलेलं आहे. मोठ्या डिस्कची रेडियस 6 सेंटीमीटर. लहान डिस्कची रेडियस कट केलेल्या डिस्कची रेडियस 1 सेंटीमीटर. दोघांच्या सेंटर मधलं अंतर 3 सेंटीमीटर. शिफ्ट ऑफ द सेंटर ऑफ मास विचारलं फ्रॉम ओरिजिनल सेंटर किंवा फ्रॉम कट केलेल्या डिस्कच्या सेंटर पासूनही विचारला जाऊ शकते. कसं करणार पहा लक्ष द्या. किती नंबर 26. पहा ही पूर्ण डिस्क आहे. पूर्ण डिस्कची रेडियस घेतली आपण कॅपिटल आर किती आहे 6 सेंटीमीटर. यामध्ये कट केलेल्या डिस्कची रेडियस 2 सेंटीमीटर. यस किती 1 सेंटीमीटर. इकडे बघा ही कट केलेली डिस्क आणि या डिस्कची रेडियस घेतली आपण किती 1 सेंटीमीटर. कट केलेल्या डिस्कची रेडियस. आणि इकडे पहा हा होता ओरिजिनल सेंटर. त्या कट केलेल्या डिस्कचं मास असणार इथे आणि त्याला काय म्हणणार तुम्ही m1. आणि हे अंतर हे जे आहे या अंतराला काय म्हणणार तुम्ही r1. तुम्हाला r1 दिलेला आहे किती 3 सेंटीमीटर. बरोबर आहे. नंतर हा सेंटर ऑफ मास इकडे शिफ्ट झाला आणि इथे याला जिकडे शिफ्ट झाला त्याला काय म्हणणार तुम्ही m2. याचं अंतर किती घेणार तुम्ही r2. तुम्हाला r2 काढायला सांगितलं. मी तुम्हाला म्हटलं की r2 ओरिजिनल डिस्क पासून विचारला म्हणून r2. जर तुम्हाला या कट केलेल्या पोर्शनच्या सेंटर पासून विचारला असता तर r1 प्लस r2 असं विचारलं जाऊ शकतं. समजलं का. आता परत तोच फॉर्म्युला काय m1 r1 इक्वल टू m2 r2. बघा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एक प्रॉब्लेम कराल तर थोडंसं कठीण वाटेल. दुसरं केलं तर आणखी सोपं. तिसरं केलं तर आणखी सोपं. आणि हे प्रॉब्लेम तुम्ही बाहेरच्या विद्यार्थ्यांना विचार जे एकच करून पाहतात ना त्यांना तर गडबड वाटते त्याच्यामध्ये. नंतर जे खूप सारे प्रॉब्लेम करून पाहतील त्यांना सोपं वाटणार आहे. सो m1 r1 इक्वल टू m2 r2. आपल्याला कोण काढायचं आहे r2. सो r2 इक्वल टू m1 अपॉन m2 टाइम्स r1. आता आपलं चॅलेंज काय राहिलं m1 आणि m2 काढणे. मग पूर्ण डिस्कचं मास प्रोपोर्शनल टू पूर्ण डिस्कची रेडियस किती आहे 6 स्क्वेअर. 6 स्क्वेअर म्हणजे किती 36. आणि r1 m1 प्रोपोर्शनल टू ह्या डिस्कची रेडियस किती आहे छोट्या डिस्कची रेडियस 1 सेंटीमीटर. 1 स्क्वेअर. बरोबर किती येणार 1. आणि म्हणून m1 अपॉन m बरोबर किती येणार 1/36. म्हणून तुम्हाला काय मिळेल m1 इक्वल टू काय मिळेल m/36. m1 इक्वल टू m/36. तर m2 कोणाकोणाला सांगता येईल घ्या. परीक्षाच घेऊन राहिले नाही का ते विचारून आले. m2 काढणार कसं. हॅलो कोणातून मायनस m मधून m1 मायनस. व्हेरी गुड. असं लक्ष पाहिजे. त्यांना ना फायनल आन्सर नाही सांगितलं त्यांना लॉजिक सांगितलं बरोबर. तर m मधून m1 काय करा मायनस करा. तर इथे कॅपिटल m1 किती होतं m/36. तर किती येणार आहे 35/36 टाइम्स m1 m2 मिळालं की आपला प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे ना. मग आता काय करणार आपण हा फॉर्म्युला आपल्याला r2 काढायचा आहे इथे. सो r2 इक्वल टू m1 किती आहे m1 m/36 m2 किती आहे 35m/36
आणि R1 तुम्हाला माहित आहे किती R1 3 सेंटीमीटर बरोबर आहे 36 कॅन्सल MM कॅन्सल सो R2 इक्वल टू 3/35 सेंटीमीटर कोणत्या फॉर्म मध्ये दिला आन्सर हा तर मायनस दिलं असेल तर राईट कडे शिफ्ट झाला असता तर प्लस लेफ्ट कडे शिफ्ट झाला असेल तर मायनस R2 इक्वल टू मायनस 3/35 टाइम्स 3/35 सेंटीमीटर आता एखादा आन्सर प्लसही आहे आणि मायनसही आहे त्यावेळेस ना लक्ष द्यायचं की प्लस घ्यायचं की मायनस तर ओरिजिनच्या राईट कडे जर पॉइंट मिळाला तर प्लस आणि ओरिजिनच्या लेफ्ट कडे मिळाला तर मायनस हा ऍक्च्युअली एक्स कोऑर्डिनेट काढला म्हणून हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स आणि व्हर्टिकल म्हणजे वाय कदाचित हेच प्रॉब्लेम विचारतील पहा लक्ष द्या इथे शिफ्ट इन टर्म्स ऑफ एक्स मिळाली ही हा जो कट वर केला तर तुम्हाला शिफ्ट खाली मिळेल इन टर्म्स ऑफ वाय आणि खाली कट केला तर शिफ्ट वर मिळेल डायग्राम दिली असेल तसं करता येईल समजलं का अशा तऱ्हेचे प्रॉब्लेम सोडवता येतील पण हे कोणासाठी झाले डिस्क साठी असं एखादा प्रॉब्लेम आपण सोडवू आता स्पियर साठी कुठला आहे स्पियर साठी प्रॉब्लेम 27 पार्ट 27 पण करून घेऊ आता मला वाटतं हे तर आपण केलं होतं तेच प्रॉब्लेम आहे आपण तरी एकदा पहा लक्ष द्या म्हणजे या तऱ्हेच्या प्रॉब्लेमवर तुमची पूर्ण कमांड येणार जर तुमचं लक्ष असेल तर पहा काय म्हटलं इकडे बोर्डवर लक्ष तुम्ही आहे ना आता परत आपली संडेला टेस्ट होईल टेस्ट मध्ये ना आपले मार्क्स आपले असले पाहिजे ठीक आहे इकडे पाहून तिकडे पाहून असे मार्क्स नाही मिळवायचे मिळू द्या तुम्हाला अर्धे कोण पनिशमेंट करून राहिलं ना आता घरी पनिशमेंट आहे ना आम्ही करून राहिलो मग तुम्ही का बरं असं करता याचं त्याचं पाहून लिहिता इकडे पहा लक्ष द्या इकडे बोर्डवर हो लक्ष द्या इकडे पहा अ स्पेरिकल हॉलो इज मेड इन ए लीड स्पियर केअरफुली ऐका वाचल्यानंतर ना सिच्युएशन डोळ्यासमोर यायला पाहिजे अरे थोडा तर लक्ष घाला एकदम गेले बिलकुल त्यांचे फ्यूज उडालेले आहेत पूर्ण फ्यूजही जळला म्हणजे बॉडी फ्यूजची जळून गेली इतकं बेकार कंडिशन आहे वायर तर जळला आतमधला तो जो असते ना चिनी मातीचा तोही फुटून गेला इतकी बेकार कंडिशन इकडे पहा जरा लक्ष द्या टेक्निकल गोष्टी आहेत पिंड असते प्रत्येकाचं काही जणांना सिरियल आवडते ज्यांना सिरियल आवडत असेल ना त्यांना हे कधीच नाही आवडणार सिरियल कोणाकोणाला आवडते सिरियल आता नाही सांगणार पहा इकडे लक्ष द्या हा इकडे बोर्डवर लक्ष पाहता काय म्हटलेलं आहे स्पेरिकल हॉलो म्हणजे काय स्पेरिकल कॅव्हिटी पोकळी तयार केली पण कशी पोकळी स्पेरिकल कॅव्हिटी अ स्पेरिकल हॉलो इज मेड इन ए लीड स्पियर ऑफ रेडियस कॅपिटल आर बघा लक्ष द्या इकडे हा एक लीड स्पियर होता आणि त्या लीड स्पियरची रेडियस किती होती कॅपिटल आर हा लीड स्पियर याची रेडियस कॅपिटल आर त्याच्यामध्ये काय बनवला एक हॉलो बनवला एक कॅव्हिटी बनवली बरोबर आहे तर अ स्पेरिकल हॉलो इज मेड इन लीड स्पियर ऑफ रेडियस कॅपिटल आर सच दॅट इट्स सरफेस टचेस आउटसाइड सरफेस ऑफ द लीड स्पियर अँड पासेस थ्रू सेंटर पहा तो जो हॉलो केला त्याची रेडियस नाही दिली पण वर्ड मध्ये दिली म्हणजे काय तो जो हॉलो कट केला ना त्या हॉलोच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या कुठे एकतर सरफेसला टच करते एक सेंटरला टच बघा जो हॉलो बनवला त्याची बाउंड्री सरफेसला टच करते आणि सर्कम्फरन्स म्हटल्यापेक्षा सरफेसला टच करते आणि सेंटरला टच करते याचा अर्थ जो हॉलो बनवला त्याची रेडियस किती R/2 है ना किती R/2 एवढी ना रेडियस ही पूर्ण जर R असेल तर ही किती रेडियस झाली R/2 झालं आपलं काम कसं झालं माहिती आता असं एवढं झालं पटापट लाईट लागायला पाहिजे की याचा मास किती घेणार M1 हे अंतर किती R1 किती R/2 हा सेंटर ऑफ मास काय झाला आता शिफ्ट झाला इथे शिफ्ट झाला हे अंतर मास किती M2 याचं अंतर किती R2 आपल्याला काय काढायचं R2 काय करणार आता
M1 R1 इक्वल टू M2 R2. बघा मी इथे करतो. सो M2 R2 इक्वल टू M1 R1. आपल्याला R2 काढायचं. सो R2 इक्वल टू M1 अपॉन M2 टाइम्स यस R1. राहिला प्रश्न M1 आणि M2 काढायचा. कोण सांगेल M1? हात वर करून सांगायचं M1 कसा काढ. M1 कसा काढता गजानन? फारच बेकार नाव आहे नाही का? हा कोण सांगेल? गंमत करून राहिलो मी. तर हीच सिच्युएशन व्हिडिओ पाहणाऱ्यांची होते. वर्षभर एक्झामच्या दिवसपर्यंत व्हिडिओज पाहत राहतात. एक्झाम मध्ये पुरा व्हिडिओ होऊन जातो त्यांचा. काही जमत नाही. स्वतःहून केल्याशिवाय जमतच नाही. कोण सांगेल? यस पार्थ. बस पहिले काय लिहायचा? कॅपिटल एम है ना. कॅपिटल एम पहिले काय लिहायचा? कॅपिटल एम. कॅपिटल एम प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. अरे हा स्फिअर आहे, डिस्क नाही आहे. डायग्राम तर सेमच असणार आहे ना. सो कॅपिटल एम प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हा लक्ष द्या जरा, इकडे पहा. सो कॅपिटल एम प्रोपोर्शनल टू आर क्यूब. कशामुळे? स्फिअर असल्यामुळे. फोटो काढलाय मी तुमचा, ठीक आहे. आणि नंतर काय काढायचा? स्मॉल m1 बरोबर आहे, त्याचं मास. मग स्मॉल m1 प्रोपोर्शनल टू त्याची रॅडियस जेवढी असेल त्याचा क्यूब. रॅडियस किती आहे? r/2 त्याचा क्यूब. म्हणजे काय किती येणार? r³/8. बघा आर क्यूबच्या जागी लक्ष द्या इकडे सरळ. आता तसंही नाही, रेशो बिशो करायची गरज नाही. डायरेक्टली बघा काय होते. आर क्यूबच्या जागी तुम्ही एम लिहा. आर क्यूबच्या जागी एम, म्हणून M1 इक्वल टू काय लिहिता येणार? m/8. आणि नंतर काय काढायचं तुम्हाला? M2 काढताना m मधून m/8 मायनस करा. काय झाला? 7/8 टाइम्स m. ओके बस वापरा इथे, झालं काम. तर काय करायचं तुम्हाला इथे? R2 काढायचा. M1 किती आहे? m/8. M2 किती आहे? 7m/8. R1 किती आहे? r/2. 8 कॅन्सल, mm कॅन्सल. हा 7 आणि 2 म्हणजे किती मिळेल? r/14. सो आन्सर r/14. समजलं का? समजलं? आता ना लक्ष द्या. आता दोन असे प्रॉब्लेम्स आहेत की जे तुम्हाला शिकवल्या नाही गेले, ते तुम्हाला जमणार नाहीत कदाचित. एक आहे, लक्ष इकडे द्या. एवढं समजलं ना तुम्हाला? एक प्रॉब्लेम पहा काय आहे, इकडे लक्ष द्या. काय म्हणत आहे? फक्त मी आयडिया सांगतो. हॅलो, फक्त आयडिया सांगतो की एक रॉड आहे आणि जो युनिफॉर्म नाही आहे असा रॉड आहे. आणि ह्या रॉडची लेंथ दिलेली आहे L. तुला म्हणतील याच्या थिक एंड पासून किंवा थिन एंड पासून याचा सेंटर ऑफ मास लोकेट करा. थिक एंड पासून किंवा थिन एंड पासून याचा सेंटर ऑफ मास लोकेट करा. बरोबर आहे. अशा वेळेस माहित आहे कोणता फॉर्म्युला लागू पडतो? सेंटर ऑफ मासचा जर तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट काढायचा असेल, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, तुम्ही काय करता? लक्ष द्या इकडे. या रॉडचं तुम्हाला छोटंसं मास घ्यावं लागेल dm है ना. म्हणून तुम्ही इथे काय करणार? x इंटू dm अपॉन इंटिग्रेशन ऑफ dm. पण पहिले तर आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे की आपण अगोदर लिहून राहिलेलं फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेम आहे. काय समजून सांगून राहिलो मी? समजून राहिलं का तुम्हाला? अगोदर पासून आपण लिहित आलेला फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला बिलकुल सेम आहे. कसा सेम आहे बघा. आपण सेंटर ऑफ मास काढताना काय केलं? एक्स कोऑर्डिनेट m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 अपॉन m1 प्लस m2 प्लस m3. इथे फक्त लॉजिक तुम्ही समजून. आपण ना लॉजिकवर वर्क नाही करत, फॉर्म्युले पार्ट त्यांना नसते जमत. इथे आपण काय केलं माहित आहे का? म्हणजे हा जो रॉड होता, कोणताही रॉड, त्याचा पहिलं मास होतं m1 आणि त्याचं ओरिजिन पासूनचं अंतर किती होतं? x1.
त्याच रॉड मधला दुसरं मास होतं M2, त्याचं ओरिजिन पासूनचं अंतर काय होतं X2. तुम्ही त्याची काय करून राहिले सम. मग मी यालाच रिप्रेझेंट करतो. पूर्ण लक्ष असेल तर समजते रे भाऊ, सिरियल से आपण नका बनवू जरा, ठीक आहे. तर बघा इथे की आपण काय केलं की त्या लक्ष द्या इकडे, त्या रॉड मधला छोटा पोर्शन घेतला ज्याचा मास किती आहे DM. छोट्या पोर्शनचा मास किती DM, त्याचं ओरिजिन पासूनचं अंतर किती आहे X. म्हणून इथे M1 X1 च्या जागी तुम्हाला काय लिहिता येणार M इंटू DM, सॉरी X इंटू DM. X मास इंटू डिस्टन्स ना, मास इंटू डिस्टन्स X इंटू DM लिहा किंवा DM इंटू X लिहा, सेमच आहे. पण हा पहिला DM इंटू X, दुसरा DM इंटू X, तिसरा DM इंटू X, परत काय लिहिणार X इंटू DM, परत काय लिहिणार X इंटू DM, पण तो X वेगळा असेल, बरोबर आहे. छोट्या पोर्शनचं मास घेतलं DM, असे X इंटू DM तुम्हाला एकत्र करायचे आहेत. याच प्रोसेसला लिहित असतो आपण इंटिग्रेशन ऑफ X इंटू DM. म्हणून हे सांगितलेलं, हे लिहिलेलं, हे सेम आहे. समजलं का? अरे समजलं का? छोट्या पोर्शनचं मास किती घेतलं DM, त्याचं अंतर किती घेतलं आपण X. मग याच्यासाठी आपण काय लिहिणार X1 इंटू M1 असं करताना तुम्ही M1 काय झाला DM आणि X1 काय झालं X, म्हणून काय लिहिणार X इंटू DM. असे सगळे X इंटू DM काय करायचे एकत्र, म्हणून त्याला लिहिलं इंटिग्रेशन. समजलं का? न समजता फॉर्म्युला वापरायचं तुम्हाला, लॉजिक नसलं तर काय करणार तुम्ही. खाली काय करून राहिलो आपण, सर्व मासेची सम. इकडे पहा, सर्व मासेची सम. एक जो छोटा तुकडा आहे त्याचा मास किती आहे DM, तर हा पूर्ण रॉड छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड केला. याचंही मास DM आहे, याचंही मास DM आहे, दुसऱ्याचे DM आहे. पूर्ण मास काढायचं असेल, पूर्ण मास म्हणजे सम, पूर्ण मास काढायचं असेल तर एकाचा मास DM आहे. सगळे असे DM काय करणार एकत्र करणे, त्यांची ऍडिशन करणे, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो मॅथमॅटिकली इंटिग्रेशन. म्हणून आपण खाली काय केली मासेची सम. म्हणजे लॉजिकली आपण काय करून राहिलो, हा जो याचा सेंटर ऑफ मास काढायचा आहे, यातला घेणार आपण एक तुकडा छोटा. इकडे बघा, इकडे माझ्याकडे या रॉडचा काय घेणार छोटा तुकडा, त्याचा मास किती DM, त्याचं ओरिजिन पासूनचं अंतर किती X. तर मग त्याच्यासाठी M1 X1 काय होणार DM इंटू X. असे सर्व DM इंटू X एकत्र करायचे, म्हणजे त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं X इंटू DM. खाली काय करतो आपण, सर्व ते जेवढे पार्टिकल असतील त्यांच्या मासेची सम. एका तुकड्याचं मास किती आहे DM. मग DMचं इंटिग्रेशन करणे म्हणजे असे सर्व जे तुकडे आहेत त्यांच्या मासेसला एकत्र करणे, त्यांना इंटिग्रेट करणे. म्हणून आपण इथे पूर्ण मासच्या जागी काय लिहिलं X इंटू DM किंवा पूर्ण मास लिहू शकता. X इंटू DM इज ऑलवेज कॅपिटल M. कॅपिटल M म्हणजे होल मास ऑफ द बॉडी, बरोबर आहे. हा फॉर्म्युला वापरणार आपण इरेग्युलर रॉड जो आहे तर त्याचं सेंटर ऑफ मास काढताना. फक्त ह्या इरेग्युलर रॉडची जी लिनियर डेन्सिटी आहे ती X नुसार कशी बदलते हे आपल्याला ते उद्या आपल्याला पाहता येईल. याची डेन्सिटी जी आहे लिनियर डेन्सिटी X नुसार बदलते. शब्दाचे अर्थ काय मी तुम्हाला किती समजतात पण उद्या घेऊ आपण, ठीक आहे. रेकॉर्डिंग बंद करा कोणीतरी. या संडेला सर्क्युलर मोशनवरच टेस्ट राहील. हॅलो, संडेची टेस्ट सर्क्युलर मोशनवर आहे. इतके सारे DPP झाले. पहिली टेस्ट सर्क्युलर मोशनवर झाली, दुसरी टेस्ट सर्क्युलर मोशनवर. आणि लक्ष द्या इकडे, वेगवेगळ्या बुक्स मधून जरा प्रिपरेशन करा, थोडंसं हायर लेवलचे क्वेश्चन्स करा, बरोबर आहे. आणि तुम्हाला यावेळीची टेस्ट आणखी चांगला स्कोर करता आला पाहिजे.